वाशिममध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला। वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार सतीश वानखेडे आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रवीण ढोळे यांच्यात रात्री झालेल्या वादानंतर आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन वादविवाद झाला। इंगोले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। काय नेमकं घडलं तिकडे? हा सगळा वादविवाद झाला होता। त्यानंतर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते ज्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप होता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यांना ताब्यात घेऊन जेव्हा पोलीस त्या मतदान केंद्रावरती आले होते त्याच वेळी भाजपचे आमदार श्याम कोडे हे देखील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पोलिसांच्या गाडीतून जो आरोपी होता किंवा तो आरोपी उमेदवार होता त्याला बाहेर काढलं आणि त्यानंतर मग शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्याच वेळी पोलीस आणि जे आमदार आहेत श्याम कोडे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती। आमदार श्याम कोडे यांनी पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आमदार श्याम कोडे हे मतदान केंद्राच्या आत गेले होते। मात्र त्याच वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे देखील मतदान केंद्राच्या बाहेर आले आणि त्यांनी आधी आमदार श्याम कोडे जे भाजपचे आहेत त्यांना बाहेर काढा असं पोलिसांना आग्रह धरला होता आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते काही वेळासाठी एकमेकांच्या समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे तैनात होता आणि त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला आणि अखेर तब्बल अर्ध्या तासानंतर हा राडा काहीसा शांत झाला। आता प्रभाग क्रमांक 8 जो SMC शाळा नावाचं बूथ आहे जे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर मोठी पोलीस कुमक मागवण्यात आलेली आहे आणि सध्या या भागामध्ये लाखळा भागामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद देवानंद, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।